हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बीडमध्ये मनोज जरांगे यांची जनजागृती रॅली, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी। रॅलीपूर्वी जरांगे आणि धनगर उपोषणकर्त्यांची भेट। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणेंना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांचा समन्स, तर माझ्या हाती कुठलाही समन्स आलेला नाही, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। विधानसभेला महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील, राज्याचे चित्र बदलायचं असल्यामुळे अनेक जण सोबत येत आहेत, शरद पवार यांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागा लढवण्यासाठी आग्रही, 160 पेक्षा कमी जागा लढवू नयेत, स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीमधल्या नेत्यांना विनंती, सूत्रांची माहिती। भाजपला 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल, उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेत अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार, सूत्रांची माहिती। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज, अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा। काँग्रेसचे आमदार अजित पवारांना मदत करतील ही अफवा, कुणी मदत केली तर नावं कळतीलच, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव करेल, शिंदे गटाच्या आशिष जयस्वाल आणि महेंद्र दळवींचा दावा, तर काय होतंय उद्या बघू, पवार गटाच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात, शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। लंडनमधील वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा कुणाचा दावा नाही, शिवप्रेमींनी मागणी केल्यावर आपण वाघनखं इकडे आणण्याचा प्रयत्न केला, मुनगंटीवारांचं विधान। सुधीर मुनगंटीवार सभागृहामध्ये खोटं बोलले, वाघनखावरील मुनगंटीवारांचं उत्तर दिशाभूल करणारं, कोणतेही पुरावे न देता माहिती, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। विधानभवनाच्या पायऱ्यांवर रोहित पवारांचं तासाभरापासून आंदोलन, कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी दिल्याशिवाय माघार नाही, रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू, तर बेकायदेशीरपणे लाल दिवा वापरल्यावरून पुणे पोलिसांकडून 21,000चा दंड। पूजा खेडकरकडे 17 कोटींची संपत्ती, आई वडिलांकडे सुद्धा बेहिशोबी मालमत्ता, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप, तर पूजा खेडकरने आरक्षणाचा गैरफायदा घेतला, आनंद दवे यांची टीका। पुणे जिल्ह्यातील काही भागात ड्रोन गिरट्या घालत असल्याचा प्रकार, साताऱ्यामधल्या फलटण आणि माणमध्ये ड्रोन कॅमेरा फिरत असल्यामुळे लोकांमध्ये भीती, पण ड्रोनला एकही कॅमेरा नाही। ड्रोन फिरण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती, शासनाने दखल घ्यावी, विधानसभेत अनिल देशमुख यांची मागणी। वरळी अपघातामधील आरोपी मिहीर शहासह मित्रांनी विस्कीचे 12 पेग विझवले, अपघाताच्या 4 तास आधी पार्टी, 25 वर्ष पूर्ण नसतानाही दारू दिल्यामुळे बारवर तोडक कारवाई। मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का? वरळी अपघातावरून संजय राऊतांचा सवाल। शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा, हडपसर खडकवासला वडगाव शेरीची जागा लढवण्यावर शिंदे गट आग्रही। वाढी वीज बिल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात बीकेसीमध्ये काँग्रेसचं आंदोलन, वर्षा गायकवाड भाई जगताप आक्रमक, अदानी कार्यालयावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं। राजापूरमधील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलवरून श्रेयवाद, सामंत बंधूंनी हॉस्पिटलसाठी कशाप्रकारे पाठपुरावा केला जाहीर करावा, राजन साळवींचा उदय सामंतांसह किरण सामंतांना आव्हान। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे नाशिकमधून तेलंगणा पोलिसांच्या अटकेत, गांजाच्या तस्करी प्रकरणी कारवाई, ताठेची आधीच हकालपट्टी केल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट। पावसाने पाठ फिरवल्यामुळे भाजीपाल्याच्या दरावर परिणाम, नाशिक शहरासह ग्रामीण भागात शेती पिकांना पूरक पाऊस न झाल्यामुळे फळभाज्यांच्या दरामध्ये वाढ। पुढील 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्यासह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट।
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल, वारकरी भक्तिरसामध्ये तल्लीन. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही. भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करावेत, बीसीसीआयची भूमिका. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स. लांब पळण्यासाठी